नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात बीड हत्या प्रकरणाच्या काही बातम्यांनी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मकोकांतर्गत कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि SIT मार्फत दुहेरी चौकशीही होणार. हे सगळं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक IG लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत SIT तयार केलेली आहे. वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार. जर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्यांचं नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचं वक्तव्य. पुण्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणासोबत फोटो आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आम्ही समाधानी, पण उद्या माझ्या भावाचं 13वं आहे. 13व्याच्या आधी सर्व आरोपींना जेरबंद करा. मृत संतोष देशमुखांच्या भावाची मागणी. उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाचा उद्या 13वा उद्या आहे. संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे आरोपी जेरबंद करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला वाचवणारे बाहुबली मंत्रिमंडळात आहेत. तर फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे त्याचे जे बाहुबली आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले. हे महाराष्ट्रावर राज्य करणार आणि हे महाराष्ट्राला शांतपणा देणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवतंय का? फडणवीसांच्या निवेदनानंतर आव्हाडांचा संतप्त सवाल. तर धनंजय मुंडे कुठे लपून बसलेत माहित नाही. धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर यावं. सुरेश धस यांचा मुंडेंवर निशाणा. एखाद्या राज्याच्या जबाबदार मंत्र्यावरती म्हणजे समाजाला तोंड दाखवायची पाळी म्हणजे तोंड सुद्धा दाखवू वाटत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर समाजाच्या पुढे यावं अशी माझी विनंती. मागील 4 दिवसांपासून वाल्मिक कराड नागपूरमधील फार्म हाऊसवर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विधान परिषदेमध्ये दावा. वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो. या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार. अंजली दमन यांचा इशारा. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची त्यांची मागणी. जोपर्यंत वाल्मिक कराडना अटक होणार नाही, एकाच दिवसाची मोहलत आहे. झाली नाही तर मी उद्या मुंबईहून बीडला जाऊन तिथे त्यांना अटक होईपर्यंत ठिय्या देऊन तिथे राहणार आहे आणि कशी अटक होत नाही तेच बघणार आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता. तर धनंजय मुंडेंना खातं मिळणार की नाही या संदर्भात सुद्धा संभ्रम. सूत्रांची माहिती.